भोलू नावाचा एक मुलगा कोकिलापुरम नावाच्या गावामध्ये रात्रीच्या वेळेस नदीच्या किनारी फिरायला गेला होता. तेव्हा त्याला तिथे तटवर एक पडलेली बेशुद्ध जलपरी दिसली. हे देवा, काय बला आहे जलपरी. भोलू पळत पळत त्या जलपरीची मदत करायला पोचला. भोलूने त्या जलपरीच्या तोंडावर थोडंसं पाणी शिंपडलं आणि जलपरी होश मध्ये आली. उठ ना, तू ठीक तर आहे ना? तू तर घाबरूनच टाकला. ओरडायला तर मला पाहिजे. कोण आहेस तू? मी आहे भोलू आणि हे कोकिलपुरम गाव आहे. खरं मानावं लागेल, जलपरी असते. अरे, तू रडत का आहेस? मी आपल्या कुटुंबापासून वेगळी झाली आहे आणि इथे येऊन पोहोचले. आणि अजून काय? भूक पण लागली आहे. भोलू जलपरीचं बोलणं ऐकून हसायला लागला. दोघे जण एका दुसऱ्याकडून घाबरले नक्की होते, पण आता तो तणाव निघून गेला होता. भोलू त्या जलपरीला घेऊन आपल्या घरी येतो. भोलूचे आई बाबा त्याला बघून चौकले. अरे भोलू बाळा, हे काय घेऊन आला आहेस तू? अरे आई, ही कुठली वस्तू थोडी आहे जी अशी विचारतीये तू? जलपरी आहे, नदीच्या किनाऱ्यावर भेटली मला. बिचारी आपल्या परिवारापासून वेगळी झाली आणि खूप भुकी पण आहे, हो ना? आई, खूप भूक लागली आहे. आता प्रश्न नंतर विचारशील मीनाक्षी. या पोरीनं तुला आई पण म्हटलं. पहिलीला जेवण दे आणि आराम करू दे. नंतर प्रश्न आपण उद्या विचारून घेऊ. हो, जसं तुम्ही बोलता. मीनाक्षी जलपरीला जेवण खाडवून तिला आपल्या बरोबरच झोपवून टाकते. दुसऱ्या दिवशी भोलू आणि जलपरी झोपलेले आहेत आणि मीनाक्षी दिनेश कडून बोलत होती. आता आपण काय करायचं? जर का आपण हिला आपल्या बरोबर ठेवून देईल तर काय ही आपल्या बरोबर मिसळून जाईल? गोष्ट तर बरोबर आहे तुझी, पण आपण हिला एकटं नाही सोडू शकत ना. हो, किती गोड मुलगी आहे. येतानाच आपल्या बरोबर मिसळून गेली. जर हिला लोकांसोबत घुळणं मिळणं शिकवायचं आहे तर आपल्याला हिला शाळेत पाठवावं लागेल. हो, पण ही नक्की सगळ्यांबरोबर घुळून मिळून जाईल. पण लोकांचं काय करायचं? ही मुलगी तर एवढी किमती आहे की कोण ना कोण हिला नक्कीच दुःख पोचवायचा प्रयत्न करेल. लोकांची वाचवणं आपलं काम आहे. आता ही आपल्या घरी आली आहे तर हिची जबाबदारी आपली आहे. आपण हिला शिकवू. जर काय माझ्या इथे राहण्यामुळे तुम्हा लोकांना त्रास होत आहे तर माझं इथून निघून गेलेलंच बरं असेल. नाही बाळा, आता तू आमच्या सोबतच राहणार आणि भोलू सोबत शाळेत जाणार. विद्यालय? हो बाळा, जिथे सगळे पोरं विद्या ग्रहण करतात. ते सगळं ठीक आहे. तू मला हे सांग बाळा की तुझं नाव काय आहे? माझं नाव नाही, आम्हा जलपर्यांचं तर नावच नसतं. तुम्हीच लोक मला एक नाव का नाही देत? अच्छा, ठीक आहे बाळा. आजपासून तुझं नाव परी आहे, जसं गोष्टांमध्ये असतं. परी, खूप चांगलं नाव आहे. धन्यवाद आई. जलपरी खूप जास्त आनंदात आली आणि बघताच बघता 1 महिना निघून गेला होता आणि जलपरीची चर्चा पूर्ण गावामध्ये व्हायला लागली. आता जलपरी भोलू बरोबर शाळेला जायला लागली होती. जसंच अभ्यास संपला, भोलू जलपरीकडे जाऊन बोलला. अरे यार, हे शिक्षण वगैरे तर खूप कठीण आहे. आता मला लवकर घरी जायचं आहे. पण मला तर अभ्यास खूप चांगली वाटते. तुला का नाही आवडत? यामध्ये चांगलं वाटण्यासारखं काय आहे? फक्त गरज आहे म्हणून वाचावं लागतं. पण मला नवीन गोष्टींबद्दल शिकायचं खूप आवडतं भोलू. चल जाऊया, आज जाऊया आपण. हो, चल जाऊया. भोलूचं डोकं अचानक चक्रायला लागतं आणि तो खाली जमिनीवर पडतो. हे बघून जलपरी हडबडून त्याच्या जवळ पोचते. भोलू, भोलू, ओठ भोलू, काय झालं तुला? ओठ, ओठ भोलू.
तेव्हा तिथे ती टीचर येते आणि बघते की जलपरीच्या डोळ्यातून जे अश्रू निघत आहेत ते तिने आपल्या हातांमध्ये थांबवले आणि ते तिने भोलूला पाजवले. काय काय झालंय इथे? मी कुठे आहे? भोलू, चल आपण घरी जाऊया. आता तू बरा आहेस ना? काय झालं? तू रडत का बरं आहे? रडू नको. असं कधी कधी होऊन जातं माझ्यासोबत. चल जाऊया घरी आता, चल. बेटा परी, तू हे कसं केलंस? ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. अच्छा, काही हरकत नाही बाळा. परी आणि भोलू आपल्या घरी निघून येतात आणि सगळी घडलेली घटना दिनेश आणि मीनाक्षीला सांगतात. बाळा, ही तर खूप मोठी बला होती जी भोलूवर काही वर्षांपासून आहे. ते काय आहे की याच्या हृदयात काही त्रास आहे ज्यामुळे हा काही वेळा बेशुद्ध पडून जातो. हो बाळा, पण ह्याचा उपचार करणं संभव होत नव्हतं. आई, तुम्ही काळजी नका करू. एका जलपरीचे अश्रू जर का तिच्या इच्छेने येतात तर ते कोणत्या रोगाला किंवा शारीरिक घावला संपवून टाकतंय. आता भोलूच्या हृदयाचा त्रास एकदमच बरा झाला आहे. काय? खरंच? हो आई, एकदम खरं. जलपरीचं बोलणं ऐकून दिनेश आणि मीनाक्षीच्या डोळ्यातून अश्रू आले. पण जलपरीने जो चमत्कार दाखवला होता त्याने त्यांच्यावर एक वाईट नजर पडली. ती टीचर विद्यालयामध्ये बसून स्वतःला बोलत होती. परी, तूच माझा दुःख हरवशील. हो परी, हो. दुसरा दिवस आला आणि भोलू आणि जलपरी शाळेला आले होते आणि त्याच शिक्षिकाने भोलू आणि जलपरीला काहीतरी सांगण्यासाठी थांबवून घेतलं. काय झालं टीचर? काय आम्हा दोघांकडून काही चूक झाली आहे? नाही बाळा, एका परीकडून कधी भूल होऊ शकते जर काय. तू तर जेव्हापासून या गावामध्ये आली आहेस पूर्ण गाव आनंदात आहे. तर काय गोष्ट आहे टीचरजी? हो थांबा, सांगते. मी तुम्हा दोघांपासून खूप खुश आहे. तुम्ही दोघे जण आपल्या अभ्यासावर खूप लक्ष देत आहात आणि परीने जो त्या दिवस चमत्कार दाखवला तो तर मी आतापर्यंत आपल्या डोक्यातून काढू नाही शकले. बस ह्याच गोष्टीपासून खुश होऊन मी तुम्हा दोघांसाठी मिठाई घेऊन आले. हे घ्या. अरे वा, लाडू. घे परी, तू पण खा. तुमचा धन्यवाद. भोलू, धन्यवाद तर बोल. तुमचं खूप खूप धन्यवाद टीचरजी. खावा, चांगल्यापैकी खा. जसंच त्या दोघांनी त्या मिठाईला खाल्लं, दोघांचे डोळे एकदम धुंद पडले आणि दोघे जण जमिनीवर पडले. माझी परी, कशी वाटली माझी मिठाई? शिक्षिका त्या दोघांना आपल्या घरी घेऊन आली आणि त्या दोघांना बांधलं. जसंच ते दोघे जण शुद्धीवर आले, भोलू रडायला लागला. हे काय होत आहे? हे तुम्ही चांगलं नाही केलं टीचर बाई. तुम्ही असं केल्याने लोक दुसऱ्या टीचर्सना पण एका शकच्या नजरेनं पाहायला लागतील. मला माहिती आहे तुम्ही त्या दिवस माझ्या अश्रूंचा चमत्कार बघितला आणि आता तुम्हाला ते पाहायचे आहेत. तू तर खूप हुशार आहेस परी, पण मी पण काय करू, माझी पण एक मजबुरी आहे. कसली मजबुरी? जर का तुम्हाला काही त्रास आहे तर मी तसंच ठीक करून देईल. त्यासाठी तुम्हाला हे सगळं करण्याची काय गरज होती? जर का तुझ्याकडे खूप सगळे पैसे असले असते तर मी तुझे बोलणं ऐकले असते. पण मला जे हवं आहे ते तुझे अश्रू आहेत, ज्यांना मी विकणार आहे औषधांच्या नावाने. आणि मग मला परत शिक्षकाचं काम नाही करावं लागेल. माफ करा, पण जेव्हा ते अश्रू माझ्या इच्छेने येतात तेव्हाच ते काम करतात. अच्छा, तर तू नाही रडणार? कधीच नाही. तर मी जर काय या भोलूला त्रास देईल तेव्हा पण तू नाही रडणार? तेव्हा तर तू रडशील ना? हा? नाही, असं नका करू. भोलूला काहीच नका करू. शिक्षिका ताबडतोब भोलूकडे जायला लागते आणि तेव्हा जलपरीच्या डोळ्यांमध्ये अश्रू यायला लागतात. नको, भोलूला सोडून द्या आणि माझे अश्रू घेऊन घ्या.
एक थेंब पण नाही वेस्ट गेला पाहिजे या अश्रूंचा. शिक्षिका ताबडतोब एका ग्लासच्या बरणीमध्ये परीचे अश्रूंना बंद करते. बस बस, एवढे अश्रू पुरे आहेत. ह्याचा एक थेंब कोणत्याही रोगीच्या घावला ताबडतोब ठीक करून जाईल. आता आम्हाला सोडून द्या. मी कुणाला ही गोष्ट कधीच नाही सांगणार. आई, बाबा, मला तसंही या गावामध्ये नाही राहायचंय. तुम्ही लोक जाऊ शकता. ती शिक्षिका तिथून त्या दोघांची दोरी न काढताच निघून गेली. आता आपण काय करायचं? यांनी तर दोरी उघडलीच नाही. आता आपण इथे भुकेच राहून जाऊ. तेव्हा परीच्या डोळ्यातून एक थेंब खाली पडतो आणि ती दोरी जळून राख होते. आणि जसंच ती भोलूची रस्सी काढायला लागते ते दोघे जण तिथून सरळ घरी पोचतात. घरी येतानाच दोघे जण सगळं काही आपल्या आई वडिलांना सांगतात. हे तर त्यांनी चांगलं नाही केलं. हो बरोबर, खूप वाईट केलं त्या शिक्षिकाने. आपल्याला तिची शिकायत पंचायतमध्ये करावी लागेल. नाही आई, तुम्ही काळजी नका करू. आई आहे, काळजी कसं ना करू. नाही आई, माझ्या बोलण्याचा हा अर्थ होता की तिला काही दिवसानंतर दंड आपोआपच भेटून जाईल. अच्छा, ते कसं बाळा? सांगते बाबा. खरं तर आम्ही जलपऱ्या आपल्या डोळ्यांच्या रसायनांना बदलू शकतो. म्हणजे जे अश्रू त्या अध्यापिकाने चोरी केलेले आहेत ते खरोखरचे अश्रू नव्हते. ते एक रसायन आहे जे मी तयार केलेलं आहे आपल्या डोळ्यांमध्ये. त्याने त्यांच्या शरीरामध्ये फक्त जळण होईल आणि जोपर्यंत मी त्याला ठीक नाही करत तोपर्यंत तो त्रास कधीच ठीक नाही होणार. तर तिनं जर ह्या अश्रूंना परखायचा प्रयत्न पण केला तर त्यांना दंड स्वतः मिळून जाणार. हो बाबा, एकदम बरोबर. पण ही तर खूप चिंतेची गोष्ट आहे. जर काय माझ्या परीला काही झालं असतं तर मी होतो ना आई, हिला वाचवायला. अच्छा, तर तिथे रडत कोण होतं? चौघांच्या चेहऱ्यावर एवढ्या स्ट्रेसच्या नंतर पण शेवटी हसू आलं. बघताच बघता दुसरी सकाळ पण झाली आणि सकाळ सकाळ कोणीतरी घराचा दरवाजा जोर जोरात बडवत होता. मला वाचवा. दिनेशने दरवाजा उघडला. एवढं वाईट काम केल्यानंतर तुम्हाला कोण वाचवणार? माझ्या दोन्ही मुलांना खतऱ्यामध्ये टाकून आता तुम्ही इथे येऊन मदत मागत आहात. मला माफ करा. मला आता ही जळ सहन होत नाही. ह्याला कमी करा. मला अजिबात श्वास घ्यायला येत नाहीये आता. हे सगळं पहिले विचार करायचं होतं. आता काही नाही होऊ शकत. वाईट कर्मांचं वाईटच फळ असतं. मी आता आपल्या चुकीला चांगल्यापैकी समजून गेली आहे. माझं डोकं फिरलं होतं. बस फक्त एकदा मला माफ करा. बाबा, मी या शिक्षिकाकडून काहीच महिन्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत. ते त्यांचं काम होतं बाळा. तरी पण बाबा, तुम्हीच म्हणता ना दया धर्म आहे, म्हणून मी ह्यांना सोडून देते. पण ह्यानंतर ह्या कधी पण असल्या प्रकारचं काम नाही करणार आणि करेल तर ही जळण परत सुरू होईल. आता खूप मोठी वाटू लागली आहेस तू बाळा. ठीक आहे, जी तुझी इच्छा. परी त्या शिक्षिकाला ठीक करते. भले पण जलपर्यंत तुला माफ केलं असेल, पण आज नंतर तू ह्या गावात बिलकुल पण नाही दिसणार. कारण तुम्ही तुमच्या पदाचा अपमान केला आहे आणि आमच्या पोरांना संकटात टाकलं आहे. हो, जसं तुम्ही बोलाल. यानंतर ती शिक्षिका कधी गावामध्ये नाही दिसली आणि या घटनेच्या नंतर परीने विद्यालयामध्ये परत अभ्यास सुरू केला.